तर अकोला महानगरपालिकेतील स्थायी समिती सभागृहाचं शहीद वतन हजरत टिपू सुलतान हे नाव रद्द करून सर्वसमावेशक आणि वादमुक्त नाव देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। सन 2012 मध्ये तत्कालीन नगरसेवक तथा विद्यमान आमदार साजिद खान पठाण यांच्या मागणीनुसार हे नामकरण करण्यात आलं असं निवेदनात म्हटलं। मात्र टिपू सुलतान यांच्या नावावरून समाजात मतभेद निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला। या दरम्यान माजी महापौर तथा भाजपचे विद्यमान नगरसेवक विजय अग्रवाल यांनी या प्रकरणी प्रशासनानं सुमोटो कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तर दुसरीकडे शिंदे सेनेचे शहर प्रमुख रमेश गायकवाड यांनी महापौर आणि आयुक्तांना निवेदन देत सर्वपक्षीय चर्चा घ्यावी अशी मागणी केली। तसंच येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं शहर प्रमुख गायकवाडांनी म्हटलंय। ज्या नावामुळे अनेक वादग्रस्त होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण देशामध्ये असे नावाले तिथून काढणं ही योग्य राहणार आहे। त्याकरिता आम्ही एक निवेदन दिलं आहे की ते आपले अकोलाचे किंवा राज्यघटनेचे शिल्पकार किंवा आपले अकोलाचे देशातले जे महापुरुष आहेत त्यांना तसं नाव देण्यात यावे, महापुरुषाचं नाव देण्यात यावे किंवा जे आपले देशात जे मोठे मोठे खिलाडी राहिलेले आहेत त्यांच्या शौर्याचे प्रतीक राहिलेले आहे, वीर जवान राहिलेले आहे, जे आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे असे महापुरुष व वीर शौर्य हे अकोलाचे प्रतीक अशा कोणाचं नावानं दिलेलं की ज्या नावामुळे कुठेही वादविवाद किंवा कुठेही अर्थ निर्माण होणार असे नाव देण्यात यावं। आम्ही असे एक मोठी एक संघ मागणी केलेली आहे।